नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे, सकाळच्या 7 वाजलेल्या आहेत. वातावरण एकदम शांत आणि थंड आहे, कारण थंडी भरपूर वाजते. आज शाळेला सुट्टी आहे, क्रिसमस डे. तरी पण आमच्या बाल्याची सकाळ आंघोळ चालू आहे. आता आले मी किचनमध्ये, तर आता स्वयंपाकाला सुरुवात करते. पहिल्यांदा किचन कट्टा स्वच्छ धुवून घेते, पाणी लावले भरायला. किचन कट्टा चांगला स्वच्छ धुवून घेतलाय. आता पहिल्यांदा भाजी करून घेते. आज भाजी करायची कांद्याची पात चांगली बारीक चिरून घेतली. त्याच्यासाठी लसूण बारीक करून घेतलाय. तर मी ह्या कांद्याच्या पातीमध्ये खरं तर डाळ असते, पण डाळ नाही टाकणार, कारण आत्याला आमच्या कुठली डाळ खायची नाही. त्यामुळे आता डाळऐवजी मी थोडंसं शेंगदाण्याचं कुठंच मोठं टाकणार आहे. करून घेते भाजी. कढईमध्ये तेल ठेवले गरम व्हायला. आता तेलामध्ये मोहरी, जिरे, बारीक केलेलं लसूण, थोडी परतली. सगळे पात टाकले आणि सगळे हलवून घेते. आता हे पात दिसते कढई भरून, पण शिजल्यावर प्लेट बरंच होईल. हलवायला सुद्धा येत नाही एवढी कढई भरली. कांद्याचे पात शिजले चांगले. मीठ टाकून हलवून घेतले. आता टाकण्याच्यामध्ये चटणी टाकून हलवून घेते. चटणी टाकून पात चांगली हलवून घेतली. आता शेंगदाण्याची कूट टाकते. कूट थोडं मोठंच ठेवलं आहे. आता व्यवस्थित हलवून घेते आणि झाले आपल्याला कांद्याची पात करून. कणिक मळून घेतले. आता चपात्या करून घेते. सकाळच्या 11 वाजल्या त्या आणि घरातली सगळं कामावरून आम्ही आता माळावर निघाले. शेळ्यांना गवत काढून आणायचे कारल्यातलं. तर मग आता जाऊन गवत घेऊन येऊ. माळावरून आणून गवत टाकले शेळ्यांना पसरून. आणि आता माझं इथं पर्चमध्ये बसून भाजीसाठी शेंगा फोडायला चालू आहे. आज पोरांना सुट्टी आणि पोरं माझ्या 2 दिवस झालं मागे लागले ते वडापाव कर म्हणून. कांद्यामुळे काय करणं झालं नव्हतं, म्हटलं आज करावंच. मस्त असं बटाटा उकडून फोडणी दिली. बटाटा भरपूर पिवळा आणि छान दिसते, पण काय होते आमच्या किचनमध्ये असं पूर्ण अंधार पडतोय, त्यामुळे असं दिसतंय बटाटा. काय खायचं रे बाल्या? बाला तर आमचा झारा घेऊन तळायला तयार आहे. आता ह्याचं गोळ करून घेते आणि मग तळून घेते वडं. सगळं गोळ करून घेतलेलं. कढईत तेल ठेवले गरम व्हायला आणि इकडं वडं
वड्यासाठी बेसन पीठ पण घेतलं आहे तयार करून. चला आता सोडून घेते वडं. तर आता इथं माझं मस्त असं वडं तळून सगळं तयार झालं. तर थोडीशी मिरची तळती तोंडी लावायला, कारण मी ह्यात कमी टाकली तिखट जरा. हिरवी मिरची पोरांना तिखट लागते त्यामुळं आता आमच्या सगळ्यांसाठी मिरच्या तळून घेते. पोरांना दिलं ते वडं खायला. कसं झालं तर खाऊन सांगा. खा तरी घ्या आधी. छान झालं का? आदूला खायचं आहे अजून. आदू कसं झालं रे? छान आहे का? आवडलं का? आज गुरुवार, कोरडवाडीचा बाजार. आज बाल्याच्या बाबांनी बराच भाजीपाला आणला आहे. भाजीपाल्यामध्ये इकडं कोथिंबीर आणली, शेपाची भाजी आणली, मुलांचा आवडीचा बटाटा आणला आहे, कोबी, वांगी आणली ती, परत दोडका आणलं आहे, ढोबळी मिरची आणली, वाटाण्याच्या शेंगा आणल्या त्या, अजून भेंडी आणली, घेवड्याच्या शेंगा पण आणल्या त्या. बराच भाजीपाला आणला आज. आता हे सगळं वेगवेगळं करून निवडून ठेवते आणि ह्याच्यामधलं घेवड्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, शेपाची भाजी हे सगळं निवडून घ्यायचं आहे. आधी पहिल्यांदा सगळं सुट्टं भरून ठेवते. इथं भाजीपाला ठेवायच्या जाळीमध्ये दोडका, ढोबळी मिरची आणि कोबी ठेवलं. बटाटा पण त्यातच ठेवले आणि वाटाण्याच्या शेंगा काढल्या निवडून बाजूला, घेवड्याच्या शेंगा काढल्या, वांगी, भेंडी सगळं सुटं करून ठेवले. आता हे संध्याकाळी निवांत निवडायचं. संध्याकाळच्या 6:30 वाजले त्या आणि तर माझा स्वयंपाक झाला आहे. चपाती केल्या त्या, आज खीर केली आणि भाजी केली आज दोडक्याची आमटी. आता इकडं गुरांकडे आले मी गाईची धार काढायची.